शेवटचं नाही का आणि डबल नाही ते नाही साहेबांच्या अरे सुजित बाकीच्या मंडळींना बोलवतो हे काय ना मेडिकल बॅग आपला काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की 1 तारखेपासून आम्ही 18 ते 45च्या वयोगटातल्या लोकांना लसीकरण करणार आहे आणि नंतर 4ला सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे इतके गोंधळलेली लोक आहेत, यांना कुठल्या लोकांचं घेणं देणं नाही. सकाळी तुम्ही जी प्रेस घेतली ती काय गांजा उडून घेतली होती का? तुम्हाला माहीत नव्हतं का? म्हणजे तुम्ही सकाळी सांगता की 1 तारखेपासून आम्ही 18 ते 44च्या 45च्या लोकांना मोफत लस देणार आहे, लसीकरण आम्ही सुरुवात करणार आहे आणि 4-5 तासाचा गॅप टाकल्यानंतर सांगता की आमच्याकडे तेवढे उपलब्ध नाहीत. म्हणजे ह्यांना उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे, केंद्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुळात हे तिन्ही पक्ष विचारसरणी एक नसताना, कुठला अजेंडा एक नसताना, फक्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते, देवेंद्रजी फडणवीस साहेब चांगल्या पद्धतीनं काम करतायत, ह्या एका अजेंड्यावरती भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी एकत्र आले. भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आणि काम चांगलं असल्यामुळं त्यांना ते जुळलं नाही, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचं जिरवायचं काम या 3 पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. त्यांनी आता यातून बाहेर येऊन आता केंद्राकडे बोट न दाखवता महाराष्ट्र हे देशातलं प्रगल्भ राज्य आहे, प्रगत राज्य आहे. 4.5 लाख कोटीचं ज्या राज्याचं बजेट आहे त्या राज्यानं कुठल्याही लोकांचा मृत्यू होऊ नये अशा पद्धतीची सगळी आरोग्याची रचना उभा करावी, इतकीच राज्य सरकारकडे हात जोडून आमची मागणी आहे. हे बघा, मुळामध्ये या राज्य सरकारची गेम आपण राज्यातल्या लोकांनी ओळखून घेतली पाहिजे. पहिल्यांदा हे इंजेक्शन मेडिकलमध्ये मिळत होतं, मेडिकलच्या बाहेर रांगाच्या रांगा लागत होत्या, ते आपण TV चॅनलवरती दाखवत होता आणि सरकारवरती रोष येत होता. म्हणून त्यांनी गेम केली की मेडिकलमध्ये हे इंजेक्शन आता उपलब्ध होणार नाही, आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला देऊ आणि तिथं लोकांना आता खरी अडचण निर्माण झाली. मी या अधिकाऱ्यांना, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना गेल्या 4 दिवसापासून पेशंटची नावं देतोय. ही मुलं आहेत, 22 वयाचा आहे, हा 24 वयाचा आहे, हा 26 वयाचा आहे, याला इंजेक्शनची गरज आहे. डॉक्टर सांगतायत, आम्ही त्यांना विनंती करतो ह्यांना द्या. ते आम्हाला फोन करून सांगतायत की आम्ही पेशंटला इंजेक्शन पाठवून दिलं आहे, 3 दिवस झाले, पेशंटचा फोन येतोय, मला अजून इंजेक्शन मारलं नाही. म्हणजे हा काळा बाजार नेमकं कोण करतंय? माझं आव्हान आहे राज्य सरकारकडं, जे इंजेक्शन तुम्ही जिल्ह्याला देताय त्या अधिकाऱ्यांनी त्याची यादी, किती इंजेक्शन आली आणि कुणाला हे इंजेक्शन कुठल्या हॉस्पिटलला पाठवले ते प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी टाकलं पाहिजे, त्यांना माहिती दिली पाहिजे. हे फक्त सगळा काळा बाजार सगळा चालू आहे आणि यात हात धुवून घ्यायचा प्रयत्न राज्य सरकारचा आणि काही अधिकाऱ्यांचा चालू आहे. नाही, आत्ता तर बघितलं की एका डॉक्टरचंच इकडं क्लिप आली, कलेक्टर साहेबांनी सांगितलं की काळा बाजार करणाऱ्याची क्लिप आमच्याकडे आणून दिलेली आहे. म्हणजे डॉक्टर लोक पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत ना, म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार व्यवस्थितपणे करावा. काही ठिकाणी इंजेक्शन मारलं त्याचा फरक पडत नाही. बारामती मेड इंजेक्शन तुम्ही मध्ये ह्याच्यावरती दाखवलं TV वरती, तशा प्रकार आणि काय कुठं होत आहेत का हे सुद्धा राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे.
नाही, जो सगळे या भानगडीमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. ही वेळ इतकी अडचणीची आहे. हे लोणी खाण्याची वेळ नाही आहे. तरीसुद्धा ह्या लोकांना वसुलीचीच भूमिका राज्य सरकारची असल्यामुळं खालच्यासुद्धा लोकांना त्यांच्या सवय लागलेली आहे आणि त्यातून त्यांनी बाहेर पडावं एवढीच आमची विनंती आहे. ही राजकारण करण्याची निश्चितपणे वेळ नाही, पण तुमचं चुकत असेल तर आमची जबाबदारी आहे की तुमच्यापर्यंत ते पोहोचवणं, लोकांच्या काय भावना आहेत त्या कळवणं आणि त्यांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळवून देणं. म्हणून राज्य सरकारनं आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे व्यवस्थितपणे लक्ष द्यावं. दुसरं सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून जितक्या रुग्णांचे आम्हाला बेडसाठी फोन आले आणि तितके फोन आम्ही प्रत्येक हॉस्पिटलला केल्यानंतर एकही बेड उपलब्ध होऊ शकला नाही. व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध होत नाही आणि म्हणून माननीय सदाभाऊ खोत आणि मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं विनंती करण्यासाठी, त्यांना निवेदन देण्यासाठी सांगली कलेक्टर ऑफिसला आलो आहे आणि त्यांच्याकडं आमचं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही जे आता नवीन बेड वाढवणार आहात ते शासकीय हॉस्पिटलला वाढवा, कारण गरीब लोकांना बाहेर पैसे देणं शक्य नाही. लाख लाख, 1.5 लाख, 2-2 लाख रुपये बिलं भरण्याची त्यांची कपॅसिटी नाही. जे कोविड केअर सेंटर उभा केलेले आहेत ते सगळेच कोविड केअर सेंटर हे महात्मा फुले योजने अंतर्गत येत नाहीत. म्हणून त्यांच्याकडे आम्ही विनंती केली की तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त बेड वाढवा, व्हेंटिलेटर वाढवा. मिरज सिव्हिलला जास्त बेड करण्याची गरज आहे. तिथं खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि तिथं मेडिकल कॉलेज असल्यामुळं त्यांना तिथं तात्पुरता स्टाफ वापरता येऊ शकतो. म्हणून जास्तीचे बेड तिथं उपलब्ध करा. खाजगी दवाखान्यामध्ये एखाद्या फोन केला तर ते पहिल्यांदा HRCTचा स्कोअर काय विचारतात. 15च्या पुढं स्कोअर आहे, 12च्या पुढं स्कोअर आहे, तर ते आमच्याकडं व्हेंटिलेटर शिल्लक नाही, आमच्याकडं ऑक्सिजन बेड शिल्लक नाही. अरे आम्ही म्हणतो त्याला ऑक्सिजन तर द्या. तो आता धडपडतोय, त्याला धाप लागलेली आहे, तो दवाखान्याच्या बाहेर बसला आहे, त्याला किमान O2चा बेडवरती त्याला ॲडमिट करून घ्या. पण ते घेत नाहीत. जेवढे पेशंट नॉर्मल असतील, 10च्या खाली स्कोअर असेल तर ते खाजगी हॉस्पिटलवाले ॲडमिट करून घेत आहेत आणि जे जास्ती सिरियस झाले लोक ते सगळे मिरज सिव्हिलला पाठवत आहेत आणि मग त्यामुळं तिथं मृत्यूची संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणून कलेक्टर साहेबांच्याकडे विनंती केली की आम्ही खाजगी दवाखान्यांना तुम्ही या सूचना द्या. ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षी आम्ही विनंती केली होती, पत्र दिली होती की DPDCच्या माध्यमातून तुम्ही ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करा आणि त्याला आम्ही दुसरी बाजूही सांगितली होती की सांगली सिव्हिल आणि मिरज सिव्हिल या दोन्ही हॉस्पिटलला कोरोनाचा काळ नसताना सुद्धा त्यांना लाखो रुपयाचा ऑक्सिजन लागतो आणि तो ऑक्सिजन बाहेरून खरेदी होतो. सरकारचे पैसे वाचतील आणि कमी पैशामध्ये ऑक्सिजन मिळेल. परंतु त्यांनी तेव्हा आमचं ऐकलं नाही आणि आता 5 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची त्यांनी टेंडर काढलं आहे असं कलेक्टर साहेबांनी सांगितलं. म्हणून आम्हाला विनंती हेच करायची आहे की आम्ही तुम्हाला विरोधाला विरोध म्हणून काही इथं करत नाही आहे. आमच्या काही सूचना आहेत त्या तुम्ही मान्य करायला पाहिजे होत्या. पालकमंत्र्यांनी जेवढ्या इथं बैठका घेतल्या त्या फॉर्मॅलिटी म्हणून घेतल्या. त्या नुसत्या पेपरला बातम्या येण्यासाठी, TV वरती दिसण्यासाठी त्यांनी बैठका घेतल्या. कुठल्याही बैठकीमध्ये जे आम्ही मुद्दे मांडले, जे लोकांच्या हिताचे होते, जनतेच्या हिताचे होते, त्यामध्ये त्यांनी निर्णय केलेला नाही. ते जिल्ह्यातल्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अजिबात सिरियस नाही आहेत. आत्तापर्यंत जेवढे पालकमंत्री बघितले त्यातला निष्क्रिय पालकमंत्री म्हणून माननीय जयंत पाटील साहेबांची इतिहासामध्ये नोंद होईल आणि जेवढे मृत्यू आपल्या जिल्ह्यामध्ये झाले त्याचं प्रमाण जास्तीचं आहे. अनेक भगिनींची कपाळ पांढरी झालेली आहेत. अनेकांच्या घरातले कर्ते पुरुष, अनेकांच्या आया, अनेकांची मुलं 22 वर्षाची, 24 वर्षाची, 26 वर्षाची मुलं आज मृत्युमुखी पडत आहेत आणि त्यामध्ये सरकार आणि प्रशासन गंभीरतेनं घेत नाही. हे खरंच दुर्दैवी आहे, शोकांतिकेची ही गोष्ट आहे. म्हणून परत एकदा आम्ही त्यांच्याकडे विनंती करतोय की या कोरोनाच्या काळामध्ये बाकीचे विषय तुम्ही बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून तुम्ही या सगळ्या जिल्ह्याकडं, महाराष्ट्रातल्या जनतेकडं पाहावं असं आमचं आपल्या माध्यमातून सरकारकडे आव्हान आहे. सध्या लसीकरणाचं कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेले आहेत आणि गेली 3-4 महिने झालं दुसरी लाट येणार एका बाजूला शासन सांगत आहे. परंतु त्या दृष्टीनं ज्या काही आरोग्याच्या सुविधा उभा करायला पाहिजे होत्या त्या निश्चितपणानं केल्या गेलेल्या नाही. मोठ्या प्रमाणामध्ये या दुसऱ्या लाटेमध्ये तरुणांचा मृत्यू होताना समोर दिसत आहे आणि रेमडेसिवीरसारखं औषध हे गरजेचं आहे. परंतु ते औषध हॉस्पिटलच्यामध्ये कुठेही उपलब्ध होत नाही. शासकीय दवाखान्यांच्यामध्ये चांगल्या सुविधा आहेत, डॉक्टर आहेत, परंतु तिथं बेड उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत आणि त्यामुळं गोरगरिबांना खाजगी दवाखान्यामध्ये उपचार घ्यावा लागत आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ
हा गोरगरीब रुग्णांना निश्चितपणानं या ठिकाणी मिळताना कुठेही दिसत नाही आहे. आणि म्हणून निश्चितच सरकार आणि प्रशासन या सगळ्या बाबीमध्ये गंभीर आहे असं आम्हाला दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूला इस्लामपूर महानगरपालिकेचा जर अजब कारभार आमच्या डोळ्यासमोर आला की रुग्णांना धन द्यायला 10,000 रुपयाची पावती त्या ठिकाणी फाडायला लागले. म्हणजे जिजिया करच एक प्रकारे नगरपालिकेनं त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे संपूर्ण सावळा गोंधळ आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यामध्ये तळ ठोकून बसायला पाहिजे होतं आणि लोकांना काय अडचणी आहेत या सगळ्या जाणून घ्यायला पाहिजे होत्या, पण तसं होताना दिसत नाही. एका बाजूला मला वाटतं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा फोन लागेल, परंतु इथल्या मंत्र्यांचा फोनसुद्धा लागणं मुश्किल झालेलं आहे. आणि लोकप्रतिनिधीला आमच्यासारख्या यांचं फोन लागत नसतील तर सामान्य जनतेची काय दशा झाली असेल. आणि निश्चितच हा जिल्हा आज मृत्यूवाचा एक सापळा बनलेला आहे. आणि ऑक्सिजनचं प्लॅन्ट एक वर्षापूर्वी आम्ही DPDCच्या माध्यमातून करावा असं सुचवलेलं होतं, परंतु विरोधकांचं ऐकूनच घ्यायचं नाही. ते सांगत आहेत ते निश्चितच चुकीच्या अशा पद्धतीची मनोधारणा केली गेली आहे. आणि ऑक्सिजनचा प्लॅन्ट सांगूनसुद्धा आम्ही या ठिकाणी उभा राहू शकला नाही. आता जो उभा राहत आहे तो केंद्राच्या मदतीनं. म्हणजे एका बाजूला राज्यातलं सरकार हे तुम्ही ठेकेदारांच्यासाठी चालवता का? खंडण्या गोळा करायसाठी तुम्ही चालवता का? 25-15 मधून तुम्ही सत्ताधारी पक्षांना 20-20 कोटी रुपये फंड दिला. DPDC मधले तुम्ही पैसे दिले गटारं बांधायला, नालं बांधायला, रस्ते करायला. मग गरज कशाची होती? आरोग्य सुविधांची गरज होती, पण ती सुद्धा गरज तुम्ही या ठिकाणी भागवू शकला नाही. सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मी DPDC मध्ये आम्ही मागणी केली की रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ते रेमडेसिवीर इंजेक्शन तुम्ही खरेदी करा, DPDC मधून खरेदी करा. परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आमची खिल्ली उडवली आणि आज एक एक जीव जिवंत राहण्यासाठी धडपडत आहे. आणि इथं मात्र बघायला कोण मंत्री नाही, सरकार बघायला तयार नाही आणि प्रशासनाचा तर कुठं ताळमेळ लागतच नाही. आणि म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इशारा द्यायला आलो, ही जर परिस्थिती अशीच गंभीर होत गेली तर आम्हाला नाइलाजानं रस्त्यावरती यावं लागेल.